आज आम्ही सगळेजण निघालो होतो आसनगाव येथील मानस मंदिरमध्ये. या मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्ही बाय रोड किंवा ट्रेननी सुद्धा जाऊ शकता. ट्रेननी जायचं असेल तर तुम्हाला आसनगाव किंवा कसारा ट्रेन पकडून आसनगाव स्टेशनला उतरून तुम्ही डायरेक्ट तिथनं रिक्षा घेऊ शकता. ती रिक्षा तुम्हाला डायरेक्टली मानस मंदिर येथे सोडू शकते. आम्ही बाय रोड गेलो होतो कारण की आमच्यासोबत आत्या होते आणि तिला एवढ्या लांब जाता आलं नसतं म्हणून. वातावरण तर खरंच खूप सुंदर झालं होतं. थोडं पावसाळा वातावरण झालेलं होतं, त्यामुळे जास्त ऊनसुद्धा लागत नव्हतं. हा संपूर्ण एरिया हा मानस मंदिराचाच आहे आणि हा मंदिर थोडं उंच भागावर आहे, परंतु खूपच शांत ठिकाणी वसलेला हा मंदिर आहे. हा आहे मेन मानस मंदिर आणि या मंदिराचं संपूर्ण बांधकाम आणि कोरीव काम आहे. या मंदिराचे बांधकाम संपूर्ण मार्बलने बनलेलं आहे. हे एकच मंदिर नसून आजूबाजूला खूप सारे मंदिर आहे आणि इथले कोरीव काम बघून खरंच खूप मस्त वाटतं. खूप मस्त गार्डनसुद्धा केलेलं आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूने सुद्धा एक मोठा डोंगर दिसत आहे. तो डोंगर माऊली डोंगर आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही एकदा तरी या मंदिराला व्हिजिट करा, कारण की खूप शांत वातावरणामध्ये हे मंदिर वसलेलं आहे आणि इथे खूप सारे मंदिरं आहेत. तुम्हाला बघून खूपच मस्त वाटेल. वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे आणि इथले गार्डन तर खूपच सुंदर आहे. आजूबाजूला सुद्धा खूप सारे मंदिरं वसलेले आहेत. तुम्ही जर आले तर तुम्हाला 1-2 तास तर नक्कीच इथे फिरताना होऊन जाईल. त्यामुळे एकदा सुद्धा ह्या मंदिराला व्हिजिट करा. संपूर्ण मंदिर बघितलं आणि मग आम्ही निघालो आमच्या घरच्या रस्त्यात. परंतु रस्त्यात सुद्धा त्यांनी खूप सुंदर असं गार्डनसुद्धा बनवलेलं आहे.